जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी बायोलॉजी नंतर किती सॅलरी मिळते. जर तुम्ही पण बीएससी बायो करत आहात त्यानंतर किती पॅकेज तुम्हाला दिलं जातं त्याच्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, बीएससी बायोलॉजी नंतर तुम्हाला ॲव्हरेज जर सॅलरी बघितली तर ती जवळपास 2 लाखांपासून 5 लाखांपर्यंत पॅकेज तुम्हाला मिळून जातं. पण हे की काही गोष्टींवरती डिपेंड करतं, जसं की तुमच्याकडे स्किल कशी आहे किंवा तुमचं जे एक्सपिरियन्स आहे की नाही त्याच्यावरती पण डिपेंड करतं. कधी कधी कॉलेज पण डिपेंड करतं तुमच्या सॅलरीवरती. पण एक ॲव्हरेज जर बघितली तर ती 2 लाखांपासून 5 लाखांपर्यंत पॅकेज तुम्हाला मिळून जातं आणि एक्सपिरियन्स आल्याच्या नंतरही याच्यावरती पण जातं. आणि कोणकोणते सेक्टर्स आहेत जसे तुम्हाला जास्तीत जास्त पॅकेज मिळतं, तर त्यामध्ये आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतात. यामध्ये जर तुम्ही गेलं तर तिथे चांगलं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर प्रायव्हेट कंपनीज असतात, तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्ही काम करू शकता, तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. पण एक ॲव्हरेज पॅकेज बघितलं बीएससी बायोलॉजीवाल्यांसाठी तर ते असतं 2 लाखांपासून 5 लाखांपर्यंत पर इयरसाठी. आणि याच्या रिलेटेड काही डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तिथे तुम्हाला रिप्लाय देत असतो.